come to session 5. Up till we have seen equation of line in vector form r bar equal to a bar plus lambda times b bar, where b bar is a vector along the line or parallel to the line, and its हा पॅरामेट्रिक फॉर्म होता. कार्टेशियन फॉर्म इज x मायनस x1 अपॉन a, y मायनस y1 अपॉन b, z मायनस z1 अपॉन c. हा कार्टेशियन फॉर्म आहे. x1 y1 z1 हा ज्या पॉईंटमधून जाते तो पॉईंट आहे, म्हणजेच ए बार. जर त्याला आय जे केने गुणलं तर ए बार मिळेल. आणि ए बी सी हे डायरेक्शन रेशिओज ऑफ लाईन्स. आणि याच्यानंतर आपण बघितलं डिस्टन्स ऑफ अ पॉईंट, परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम लाईन आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स. नाव आता स्पेसमध्ये आपण आहोत. देर आर सो मेनी लाईन्स इन अ स्पेस. ही एक लाईन आहे, ही दुसरी लाईन आहे. स्पेसमध्ये अशा अनेक लाईन्स आहेत, अशा अनेक लाईन्स आहेत. ही एक लाईन आहे, ही दुसरी लाईन आहे. ह्या कशा आहेत? डिफरंट प्लेनमध्ये आहेत. पण ह्या पॅरलल आहेत का? नाही. एकमेकांना इंटरसेक्ट करणार आहे का? नाही. अशा लाईन्सला म्हणतो आपण स्क्यू लाईन्स. सिंपल डेफिनेशन, दी लाईन्स इन अ स्पेस, लाईन्स इन अ स्पेस which are non parallel and non intersecting. अशा लाईन्सला म्हणतो स्क्यू लाईन्स, कॉल्ड स्क्यू लाईन्स. और आणखी एक नाव आहे. मी काय म्हटलं? ही एक लाईन, ही दुसरी लाईन, म्हणजे यांचे प्लेन काय आहेत? वेगवेगळे आहेत. दे आर नॉन कोप्लॅनर और नॉन कोप्लॅनर लाईन्स. अशा लाईन्सला म्हणतो आपण नॉन कोप्लॅनर लाईन्स. मग अशा लाईन्समधलं, अशा स्पेसमधल्या वेगवेगळ्या लाईन्समधलं डिस्टन्स कसं काढायचं, परपेंडिक्युलर डिस्टन्स कसं काढायचं, शॉर्टेज डिस्टन्स कसं काढायचं, त्यासाठी आपण बघणार आहोत फॉर्म्युला. शॉर्टेज डिस्टन्स किंवा परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू लाईन. मग दोन लाईन घेऊ आपण. लेट आर बार इक्वल टू a1 बार प्लस लॅम्बडा टाइम्स b बार अँड आर बार इक्वल टू a2 बार प्लस म्यू टाइम्स b2 बार b. टू लाईन्स कुठल्या आहेत? इन अ स्पेस. या स्पेसमधल्या कुठल्याही दोन लाईन आहेत. दिस इज अ फर्स्ट लाईन विच पासेस थ्रू द पॉईंट ए हॅविंग पोझिशन वेक्टर ए बार अँड पॅरलल टू b1 बार, and therefore its equation is r bar equal to a1 bar plus lambda times b1 bar. This is another line. ही दुसरी लाईन आहे. passing through the point say a2, हा a1 म्हणू आपण, हा a2 with position vector a2 bar and parallel vector is b2 bar. These are two skew lines and therefore its equation is r bar equal to a2 bar plus mu times b2 bar. अशा प्रकारच्या दोन लाईन आहेत स्पेसमधले. ओके, ह्या अशा प्रकारच्या आहेत. पॅरलल नाही, इंटरसेक्टिंग नाही. मग यांच्यातलं शॉर्टेज डिस्टन्स. मग हे शॉर्टेज डिस्टन्स म्हणजेच काय? दोघांनाही परपेंडिक्युलर काढा. काय करा? ड्रॉ PM perpendicular to both line. कारण दोघांमधलं शॉर्टेज डिस्टन्स म्हणजे दोघांमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स. हे परपेंडिक्युलर डिस्टन्स दोन लाईनमधलं हे असं, ह्या दोन लाईनमधलं हे परपेंडिक्युलर डिस्टन्स किंवा त्यालाच म्हणू आपण शॉर्टेज डिस्टन्स. कसं काढायचं? मग त्याच्यासाठी काय करणार आपण? तर हा PM परपेंडिक्युलर टू बोथ कुणाला? b1 अँड b2 बार आल्सो. काही चुकलं माझ्याकडनं? PM हा लाईनला परपेंडिक्युलर आहे, याचा अर्थ तो दोघांनाही कसा आहे? परपेंडिक्युलर आहे. कुणाला? b1 क्रॉस bला. याचाच अर्थ PM बार पॅरलल टू
B1 बार क्रॉस B2 बार. एम आय करेक्ट? PM हा B1 क्रॉस B2 ला कसा आहे? पॅरलल आहे. नाव मी काय केला फक्त नाव जॉईन A1 A2 A1 A2 जोडला मी फक्त. आणि मग ह्या PMला काय म्हणतो आपण? तर प्रोजेक्शनचा फॉर्म्युला. इकडनं जर आपण लॅम्प लावला तर हे काय आहे? ह्या परपेंडिक्युलरवरती A1 A2चं काय आहे? प्रोजेक्शन आहे. अँड देअरफॉर PM हे काय आहे? प्रोजेक्शन आहे. कुणाचं? A1 A2 बार. पण प्रोजेक्शनला वेक्टर लागतो. हा प्रोजेक्शन ऑफ वेक्टर A1 A2 बार ऑन PMच्या डायरेक्शनचा वेक्टर म्हणजेच पॅरलल वेक्टर कोण आहे? B1 बार क्रॉस B2 बार. आणि प्रोजेक्शनचा फॉर्म्युला माहिती आहे ना? ज्याच्याशी प्रोजेक्शन घ्यायचं त्याच्याशीच डॉट प्रॉडक्ट घेतो आणि त्याच्याच मॅग्निट्यूडने B1 बार क्रॉस B2 बार डिव्हाइड करतो. ओके. पण प्रोजेक्शन निगेटिव्ह असू शकतं. डिस्टन्स निगेटिव्ह येईल का? नाही. आणि म्हणून याला आपण काय देतो? देअरफॉर डिस्टन्स बिटवीन लाईन्स. अँड देअरफॉर फॉर्म्युला आहे डिस्टन्स, शॉर्टेस्ट डिस्टन्स इक्वल टू मॉड ऑफ A1 A2. कसा लिहिता येईल माहिती आहे ना? पोझिशन वेक्टरच्या भाषेत A2 बार मायनस A1 बार डॉट B1 बार क्रॉस B2 बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ B1 बार क्रॉस B2 बार. आणि हा झाला तुमचा शॉर्टेस्ट डिस्टन्सचा वेक्टर फॉर्म्युला. ओके. मॉड का? डिस्टन्स नेवर बी निगेटिव्ह. आणि असा हा सिम्पलसा फॉर्म्युला डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन्स. वी कम अप टू शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द टू स्क्यू लाईन्समधला शॉर्टेस्ट डिस्टन्सचा फॉर्म्युला A2 बार मायनस A1 बार डॉट B1 बार क्रॉस B2 बार अपॉन मॉड ऑफ B1 क्रॉस B2. हा शॉर्टेस्ट डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे. जर समजा इफ लाईन्स इंटरसेक्टिंग असेल तर काय होईल? इंटरसेक्ट करणाऱ्या असतील तर त्या काय होईल? अगोदर या लाईन्स वेगवेगळ्या प्लेनमध्ये नाही, त्या एकाच प्लेनमध्ये लागतील. दॅट इज को प्लॅनर. दुसऱ्या भाषेत काय झालं? को प्लॅनर असतील तर काय होईल? देन डिस्टन्स बिटवीन देम किती येईल? दोन लाईन जर डिस्टन्स बिटवीन देम काय येईल? 0 येईल. या वेगवेगळ्या प्लेनमध्ये असेल डिस्टन्स, पण जेव्हा एकाच प्लेनमध्ये येईल तेव्हा त्यांच्यात डिस्टन्स काय होईल? 0 होईल. आणि त्यावेळेला 0 इक्वल टू मॉड ऑफ A2 बार मायनस A1 बार डॉट B1 बार क्रॉस B2 बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ B1 बार क्रॉस B2 बार इक्वल टू 0. डिनॉमिनेटर आहे 0कडे जाऊ द्या, म्हणजेच तुम्हाला काय शिल्लक राहील? A2 बार मायनस A1 बार डॉट B1 बार क्रॉस B2 बार इक्वल टू 0. आणि ही आहे कंडिशन ऑफ इंटरसेक्टिंग लाईन्स. जर लाईन्स इंटरसेक्टिंग असेल तर यांचा बॉक्स प्रॉडक्ट काय येतो? 0 येतो. हा काय आहे? स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट आहे. 0 येतो कधी? जर लाईन्स आर इंटरसेक्टिंग असतील तर. ओके. नसतील तर डिस्टन्स येईल, असतील तर याच्या न्यूमरेटरची किंमत काय येईल? 0 येईल. आणि जर समजा लाईन्स पॅरलल असतील तर काय होईल? लेट अस चेक. जर लाईन्स पॅरलल असतील तर सपोज दिस इज अ फर्स्ट लाईन which passing through point A1 bar, A bar किंवा A1 and parallel vector of this line is say B bar. This is another line parallel to this only passing through point A2 bar and parallel to again B bar. म्हणजेच ह्या लाईनचं इक्वेशन काय येईल? R bar equal to A1 bar plus lambda times B bar and R bar equal to हा A2 बार प्लस लॅम्बडा टाइम्स B बार आणि इचं इक्वेशन R बार इक्वल टू A1 प्लस म्यू टाइम्स B बार. दोन्ही कसे आहेत?
बी बारला पॅरलल आहे. मग जॉईन पुन्हाही काय केला, जॉईन A1 A2 अँड ड्रॉ A2M परपेंडिक्युलर टू फर्स्ट लाईन A1 बार प्लस म्यू टाइम्स बी बार. इथून काय केला, ह्या लाईनला परपेंडिक्युलर टाकला A2M आणि हेच तुमचं काय आहे माहिती आहे ना, शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे पॅरलल लाईनमधलं. ओके, इफ धिस अँगल इज थीटा, जर समजा इफ अँगल M A1 A2 equal to theta, then from figure what is the value of sin theta. मग sin theta काय आहे माहिती आहे ना, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनिस. म्हणजेच A2M हेच तुमचं शॉर्टेज डिस्टन्स आहे आणि त्याची किंमत काय आहे, A1 A2 इंटू साइन थीटा. ओके, याला बी बारच्या मॅग्निट्यूडने दोन्ही बाजूला मल्टिपल आणि डिवाइड करा. A1 A2 बार लेंथ आहे, ही लेंथ आहे, ही लेंथ आहे, होता का नाही, तरी पण मी घेतला मॉड ऑफ पी बारने मल्टिपल आणि डिवाइड केला. आणि आता हा कशाचा डेफिनेशन आला माहिती आहे ना, A1 बार A1 A2 बार क्रॉस बी बारची डेफिनेशन आहे बाय डेफिनेशन ऑफ क्रॉस प्रॉडक्ट. हा काय आहे, मॉड आहे. मॉड आहे म्हणजे डिस्टन्स आहे आणि हा तुमचा फॉर्म्युला आहे. A1 बार A2 बार पहिल्याची मॅग्निट्यूड इंटू दुसऱ्याची मॅग्निट्यूड इंटू साइन थीटा इंटू एन कॅप. मॉड घेतल्यावर एन कॅप कॅन्सल होतो आणि हा झाला तुमचा डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईनचा फॉर्म्युला. पुन्हा तोच A1 बार मायनस A2 बार म्हणजेच कोण, A2 बार मायनस A1 बार क्रॉस बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी बार. आणि दिस इज द फॉर्म्युला. आपल्या सॅम्पल फॉर्ममध्ये हा तुमचा फॉर्म्युला. आता राहिला प्रश्न फक्त, जर लाईन्स कार्टेशियन फॉर्ममध्ये असतील तर. सिंपल आहे, याच्याशी कंपॅरिझन करा. याच्यावरनं x मायनस x1 म्हणजे एक्सच्या पुढचा जो असेल त्याला निगेटिव्ह हा घ्या, x मायनस x1 y मायनस y1 z मायनस z1 याच्याशी कंपॅरिझन करा. याच्यावरनं x1 y1 z1 म्हणजे काय, पहिली लाईन ह्या पॉईंटमधून जाते आणि हे तिचे डायरेक्शन रेशिओ आहे. मग A1 बार काढा, x1i प्लस y1j प्लस z1k. B1 बार A1i प्लस B1j प्लस C1k. सिमिलरली A2 बार B2 बार आणि फॉर्म्युला लिहा आणि ॲन्सर काढा. ओके, मेथड कुठली तरी एकच लक्षात ठेवा म्हणजे प्रॉब्लेम कमी येतील. ओके, नाव टर्न टुवर्ड्स प्रॉब्लेम्स ऑन दिस पार्ट. फर्स्ट प्रॉब्लेम, फाइंड द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द लाइन्स r bar equal to 4i minus j plus lambda times I plus 2j minus 3k and r bar equal to I minus j plus 2k plus mu times I plus 4j minus 5k. म्हणजे इथे किती लाईन दिल्या आहेत, 2 लाईन दिल्या आहेत. ओके, मग वी नो आपल्याला आपण आत्ताच फॉर्म्युला बघितला काय आहे, डिस्टन्स बिटवीन लाईन्स कशा होत्या आपल्या, r bar equal to A1 bar plus lambda times b bar and r bar equal to A2 bar plus mu times b2 bar each. डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे, शॉर्टेस्ट डिस्टन्सचा मॉड ऑफ A2 बार मायनस A1 बार डॉट B1 क्रॉस B2 अपॉन मॅग्निट्यूड ऑफ B1 क्रॉस B2. आपोआप पार्ट होतो, वेगळं वेळ देण्याची गरज नाही. डिस्टन्स बिटवीन एकदम सिंपल आहे प्रोजेक्शनच्या फॉर्म्युल्यावरनं. याला 1 नंबर द्या. हियर आता आपल्या प्रॉब्लेममध्ये सांगता A1 बार पहिली लाईन कोणत्या पॉईंटमधून जाते, ही तुमची पहिली लाईन आहे. हा A1 बार 4i मायनस जे के आहे का, नाही, 0k. पहिल्या लाईनला पॅरलल व्हेक्टर लॅम्बडा टाइम जो असतो तो कॉन्स्टंट इंटू I प्लस 2j मायनस 3k अँड A2 बार दुसऱ्या लाईनला पॅरलल व्हेक्टर या कोणत्या पॉईंटमधून जाते,
आय मायनस जे प्लस 2k आणि B2 बार काय येईल, B2 बार इज आय प्लस 4j मायनस 5k. दिलेल्यावरनं कम्पॅरिझन करा, हे शोधा. याच्या पुढे देअरफॉर A2 बार मायनस A1 बार, A2 बार मायनस A1 बार आय मायनस 4i मायनस 3i, दिस मायनस मायनस दिस काय होईल 0j, दिस मायनस दिस प्लस 2k. अँड आपल्याला काय काढायचं आहे, B1 बार क्रॉस B2 बार पण काढायचा आहे का, त्याची मॅग्निट्यूड लागते. मग क्रॉस प्रॉडक्ट कसा घेतो, पहिला कॉलम आय जे केचा घेतो बघा, पहिला कॉलम आय जे केचा, नंतर B1 बारचे कोएफिशियंट 1 2 मायनस 3, B2 बारचे कोएफिशियंट 1 4 मायनस 5 अँड कॅल्क्युलेट इट. बघा कॅल्क्युलेशन करून किती येतो, येस किती येईल, कॅल्क्युलेशन केला तर विच इज इक्वल टू मायनस 10 प्लस 12 मायनस 10 मायनस मायनस प्लस 12 2 इंटू आय, जेला निगेटिव्ह साईन घेतो, मायनस 5 प्लस 3 मायनस 2 मायनस मायनस प्लस होईल. सिमिलरली 4 मायनस 2 2k अँड देअरफॉर त्याची मॅग्निट्यूड काढून घ्या. मॉड ऑफ B1 बार क्रॉस B2 बार, 4 प्लस 4 प्लस 4 कॉमन घेतला तर 2√3. ओके, मिळाल्या सगळ्या गोष्टी. अँड देअरफॉर फ्रॉम 1 एक नंबरमध्ये या सगळ्या किमती आपण टाकून देऊ आणि तुम्हाला मिळेल तुमचं ॲन्सर. अँड देअरफॉर शॉर्टेस्ट डिस्टन्स इक्वल टू मॉड ऑफ A2 बार मायनस A1 बार काय आहे, मायनस 3i प्लस 0j प्लस 2k डॉट 2i प्लस 2j प्लस 2k upon 2√3 and which is equal to I j k upon 2√3. ओके, मायनस 6 म्हणजेच किती, मायनस 2 अपॉन 2√3, 2 कॅन्सल्ड, मायनस डिस्टन्स निगेटिव्ह नसतं, 1 अपॉन √3 युनिट्स. हे काय मिळालं, डिस्टन्स बिटवीन द टू लाईन्स 1 अपॉन √3 युनिट्स. ओके, पुढचा प्रॉब्लेम आपण कार्टेशियनमधला बघूया. फाइंड शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द लाईन्स x प्लस 1 अपॉन 7 इक्वल टू y प्लस 1 अपॉन मायनस 6 इक्वल टू z प्लस 1 अपॉन 1 and x minus 3 upon 1 equal to y minus 5 upon minus 2 equal to z minus 7 upon 1. मग आपण काय करणार, compare each equation of line with standard line. compare each line with इच्छाशी comparison करा. x minus x1 upon a, y minus y1 upon b, z minus z1 upon c. and therefore जर कंपॅरिझन केलं तर तुम्हाला पॉईंट पण मिळतो आणि डायरेक्शन रेशिओज पण मिळतील. मग पहिली लाईन घेऊ, ती लाईन x प्लस 1 अपॉन 7 इक्वल टू y प्लस 1 अपॉन मायनस 6, z प्लस 1 अपॉन 1 passes थ्रू. कुठून जाणार, passes थ्रू द पॉईंट. पहिला पॉईंट मिळेल बघा A1, x1 y1 z1. हा साईन बदलून टाका, -1 -1 -1 x प्लस 1 इक्वल टू 0 करा, x मिळेल, y प्लस 1 0 करा, y मिळेल.
आणि अँड डायरेक्शन रेशिओज, आणि डायरेक्शन रेशिओज काय मिळाले 7 -6 1. त्या लाईनचे डायरेक्शन रेशिओज काय मिळाले 7 -6 आणि 1 लाईन मिळाली, डायरेक्शन रेशिओज मिळाले. अँड देअरफॉर, आणि मग याच्यापासून तुम्ही काय करा A1 बार काढा, म्हणजेच याला फक्त IJK ने गुणा -I -J -K, आणि पहिल्या लाईनला पॅरलल वेक्टर हा असतो कोणता डायरेक्शन रेशिओला IJK ने गुणा झाला वेक्टर अलॉंग द लाईन 7I - 6J + K. also सिमिलरली सेकंड लाईन घ्या, also लाईन सेकंड लाईन कोणती आहे x - 3/1 इक्वल टू y - 5/-2 इक्वल टू z - 7/1 पासेस थ्रू. ही लाईन कुठनं जाईल मग हा पॉईंट x2 y2 z2 x - x2 y - y2 आणि z - z2 हा पॉईंट आहे. अँड डायरेक्शन रेशिओज काय येतील 1 - 1. अँड देअरफॉर याच्यापासून मिळेल तुम्हाला दुसऱ्या लाईन ज्या पॉईंटमधून जाते त्याचा पोझिशन वेक्टर काय आला तो 3I + 5J + 7K, आणि पॅरलल वेक्टर कोण येईल डायरेक्शन रेशिओचा वेक्टर I - 2J + K. मग याच्यापासून काय काढणार आहोत आपण माहिती आहे ना A2 बार - A1 बार, A2 बार - A1 बार 3I - I 4I 5J - J 7K - K, हा झाला 8K. आणि दुसरा वेक्टर काढायचा आहे तुम्हाला B1 बार क्रॉस B2 बार, B1 बार क्रॉस B2 बार काय आला IJK. B1 कोण आहे हा डायरेक्शन रेशिओचा फर्स्ट 7 - 6 1 7 - 6 1. B2 काय आहे 1 - 2 1. अँड कॅल्क्युलेट इट. तो कॅल्क्युलेशन करा बघा काय मिळालं तुम्हाला तो वेक्टर. ओके, तो वेक्टर तुम्हाला मिळेल विच इज इक्वल टू -6 + 2 -4I 7 - 1 -6J -14 + 6 -14 + 6 -8K. ओके, मग त्याची व्हेक्टर मिळाला, त्याची मॅग्निट्यूड पण शोधा. अँड देअरफॉर आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. अँड देअरफॉर मॉड ऑफ B1 बार क्रॉस B2 बार इक्वल टू √-4चा स्क्वेअर 16 6चा स्क्वेअर 36 8चा स्क्वेअर 64 अँड इक्वल टू √116. Am I correct? √116. and therefore काय आहे फॉर्म्युला therefore शॉर्टेस्ट डिस्टन्स इक्वल टू फॉर्म्युला आहे A2 बार -A1 बार डॉट B1 बार क्रॉस B2 बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ B1 बार क्रॉस B2 बार विच इज इक्वल टू A2 बार -A1 बार काय आला आहे 4I + 6J + 8K डॉट हा फक्त निगेटिव्ह आला आहे -4I -6J -8K अपॉन √116 which is equal to 4 4s -6 6 into -6 8 into -8 अपॉन √116. डिस्टन्स निगेटिव्ह नसतं म्हणजेच काय
116 upon root of 116 equal to under root 116. याचं तुम्ही कॉमन 4ने मल्टिपल करून कॉमन घेऊ शकता, तसंही ठेवला तरी चालेल. युनिट्स आणि इज द रिक्वायर्ड डिस्टन्स बिटवीन द टू लाईन्स which are given in parametric form. Okay, some more problems in next session.